चला बाहेर 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 बाहेर. काय परवानगी वगैरे विचारायची काय पद्धत आहे का? एक मिनिट. काय काय काय? हा विश्वासराव सरपोतदारांचाच बंगला ना? हा. हे पहा माळीबुवा. मी माळीभाऊ नाही, मग? मीच विश्वासराव सरपोतदार. हो का? हा. माफ करा. ठीक आहे ठीक आहे. पण काय? धनंजय माने इथेच राहतात ना? तू कोण? तुझा त्याचा काय संबंध? अहो मी त्याला कोल्हापूरून भेटायला आलोय, तो माझा मित्र आहे. तुझ्यासारख्या भामट्यांना मी बरोबर ओळखतो. तू वाटेल त्या थापा मारू नकोस. अरे काय थापा काय? अहो हे बघा तो आला. ए धनंजय धनंजय इकडे इकडे. हे बघ काय म्हणतात, मी थापा मारतो म्हणून. हा काय म्हणतो बघ. कोण तू? हं? अरे मी सुधीर. त्याला मी तुला ओळखत नाही. अरे काय असं काय म्हणतो, ओळखत नाही? अरे तू केवढा बदललास रे. आपण कोल्हापुरात केवढे दोस्त. चल शेंड्याला नको उगाच. बदमाश. एक मिनिट. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही मला नीट पत्ता सांगा, मी तुम्हाला तिकडे नेऊन पोहोचवतो. चला 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 चला. निघा निघा निघा. बघितलंस, हे असे भामटे घरात शिरतात तुम्ही असताना. काय घरात? हो, मग चोऱ्या करून निघून जातात. आता बघा म्हणजे झालं, मला माळी म्हणाला. माळी म्हणाला? हो. तुमच्या तोंडावर तुम्हाला माळी म्हणाला? पुरे. हा. ये. अरे अरे काय चाललंय? काय चाललंय काय? तो आत इकडे. सुद्धा तू इकडे उडलं. अरे नोकरी शोधायला. म्हणजे काय? अरे म्हणजे माझ्या काकाने मला घराबाहेर काढलं आणि मला वाटलं की तुझ्याकडेच येऊन राहावं, तुझ्याकडे राहायला जागा आहे. मालकाला बघितलंस ना? अरे हो रे, पण मी आता काय करू, कारण पुण्यात माझा तूच एक मित्र आहेस आणि मी आता कोणाकडे जाऊन राहायचं? बरं ठीक आहे, तू इकडे राहा. हं. पण एक लक्षात ठेव, काय? तू त्या दरवाजाने यायचं नाहीस. हं? तुझा येण्या जाण्याचा दरवाजा म्हणजे खिडकी. कुणाच्या खांद्यावर अहो बाजार मास्तर, हे बघ कमळे, तुझा बाप मला बाजार मास्तर म्हणत असला तरी तू म्हणलेलं मला कपायचं नाही सांगून ठेवतो. राहिलो. मग प्रेम मास्तर म्हणू? हा चालेल. तू इथं कशाला आली? खरं सांगायचं तर तुला भेटायला आणि खोटं सांगायचं तर बांगड्या भरायला. होय? हे बघ परशा, हा? आपल्याला असं निवांतपणे बोलायला बी मिळत होय नाही. ना. आज आबा बी शेजारच्या गावाला गेलाय, म्हणून म्हटलं तुला गाठावं आणि तुझ्या संग खूप खूप बोलावं. अशीच काहीतरी आयडिया करीत जा की बरं वाटते बघ मला. बरं दे पिशवी. कशाला? आपल्याला असं पाहून लोकांना वाटत की नवरा बायकोच बाजाराला चालल्यात. चावट नाही. खरं सांगू कमळे, कंटाळा आला बघ सगळ्या गोष्टीचा. बघ मला बी कळतंय रे ते. तमाशालून मला नाव मिळवायचंय, या लोकांशी संबंध वाढवावेत, घसट वाढावी म्हणून चांगली कारकुनाची नोकरी सोडून तुझ्या बापाकडे नोकरीला लागलो. पण त्यानं मला बाजार मास्तर करून माझा कचरा करून टाकला ग. अरे पण त्यामुळे तर तुझी ना माझी गाठ पडली ना. होय ग, पण माझ्या गाठीशी काय लागलं? इतकं चांगलं लोकनाट्य लिहिलं होतं, तुझ्या बापानं ते कचऱ्याच्या पेटीत फेकून दिलं. असा राग आला होता मला त्याचा. जरा दमाने घे माझ्या राजा. हा, आजपर्यंत तुझ्यासाठी दम खाल्ला आणि धरला. तुझा बाप पण ग्रेटच आहे. पगार बाजार मास्तरचा देतो आणि अडचणीला गवळणीत मावशी म्हणून उभा करतो. त्याचे वेगळे पैसे पण देत नाही. अरे काहीतरी रस्ता सापडेल याच्यातून. हे बघ तुला सांगतो कमळे, तुझी नोकरी सोडल्याशिवाय रस्ता सापडणार नाही. रस्ता कुठला बी आणि कसला बी सापडू दे, तर आपल्या दोघांची वाट एकच असेल. अगदी तुझ्या गळ्या शपथ. कमळे तुला सांगतो, तुझा बाप काय पण बोलू दे, पण तुला मी सोडणार नाही. अगदी तुझ्या गळ्याला गळा लावून शपथ घेतो. हे तुझे धंदे, ठेव तुझा बाजार. आबा, मी काय सांगते तू तो खबर आधी बंद कर. अहो मी खरंच बाजारात गेलो होतो, एका उरलेले दारू ठेव तुझ्याकडे. आणि हे 90 रुपये झालं का 100? 15-20 नोकरी झाली, त्याचा हा पगार समजायचा आणि आपला रस्ता धरायचा. आबा, मी काय तू म्हणते? काम कर आणि तुला बजावून ठेवतो. पुन्हा जर माझ्या कमळी बरोबर दिसला तर ही जरी तंगड नाही घावायचं तुझ्या. चल का काढते? आबा, आबा, ऐक तरी, चल, काय उघड. सांगते?